महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीनं महात्मा फुलेंची 200वी जयंती ही मोठ्या उत्साहात संपूर्ण राज्यभर साजरी करण्याचा निर्णय घेतलेला आहे। खरं तर अशा पद्धतीचा ऐतिहासिक निर्णय राज्यातल्या किंवा देशातल्या कोणत्याच पक्षानं असा घेतला नव्हता। अशा पद्धतीचा निर्णय प्रदेश काँग्रेस कमिटीनं घेतला आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीनं या ठिकाणी महात्मा फुले जयंती उत्सव समिती ही स्थापन करण्यात आलेली आहे आणि त्याचं राज्याचं अध्यक्षपद हे माझ्याकडे देण्यात आलेलं आहे। पहिला कार्यक्रम 11 एप्रिल 2026ला हर्षवर्धन सकपाळ, वडेट्टीवार आणि महाराष्ट्रातील आमचे काँग्रेसचे नेते यांच्या उपस्थितीत सुरुवात पुण्याला आम्ही फुलेवाड्यावरून केलेली आहे आणि अशा पद्धतीचा उपक्रम संपूर्ण वर्षभर हा महात्मा फुलेंची 200वी जयंती एका राजकीय पक्षामार्फत पहिल्यांदाच होते असं मला वाटतं आणि तो कार्यक्रम आम्ही राज्यभर राबवतो आहे। खरं तर याची सांगता नायगाव किंवा कडगुण या ठिकाणी होणार आहे। या सांगता सभेला देशाचे नेते आणि भावी पंतप्रधान सन्माननीय राहुलजी गांधी, अशोकजी गेहलोत, हर्षवर्धनजी सकपाळ, विजय वडेट्टीवार, नाना पटोले आणि महाराष्ट्रातील सर्वच काँग्रेसचे नेते या सांगता सभेला उपस्थित राहावे अशा पद्धतीचा प्रस्ताव पार्लमेंटरी बोर्डाने पास केलेला आहे आणि त्या पद्धतीने ही जयंती विविध उपक्रम महात्मा फुलेंच्या जीवनावरचे काही चरित्र असतील, त्यांच्यावरच्या एकांकिका असतील, त्यांच्यावरची विशेष शोध मोहीम म्हणून निबंध स्पर्धा असतील, वक्तृत्व स्पर्धा असतील आणि महात्मा फुलेंचं एकूणच जीवनचरित्र, सावित्रीबाई फुलेंचा आणि त्यांचा जीवन संघर्ष हा लोकांच्यापर्यंत पोहोचावा यासाठी सातत्यानं वर्षभर प्रत्येक जिल्ह्यात हा कार्यक्रम आम्ही घेतो आहोत आणि त्याची जबाबदारी पक्षानं माझ्यावरती दिलेली आहे आणि मी त्याची सुरुवात पुण्यामध्ये केली असंच आपल्याला आत्ताच सांगितलं आणि त्या पद्धतीनं हा संबंध महाराष्ट्रामध्ये जयंती उत्सवचा 200वे जयंती उत्सव ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साजरी होणार आहे। एकही जिल्हा आम्ही सोडणार नाही, विविध उपक्रम त्याच्यामध्ये असतील आणि सांगता सभा आपल्याकडं नायगाव किंवा खंडाळ्याला होणार आहे। अशा पद्धतीचा उपक्रम आजपर्यंत कोणत्याही महापुरुषाची जयंती वर्षभर कुठला राजकीय पक्ष करतोय अशा पद्धतीचं कधी घडलेलं नव्हतं। ते आम्ही या ठिकाणी ऐतिहासिक निर्णय घेऊन आम्ही घडवण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे आणि त्या पद्धतीनं संबंध वर्षभर हे आमचे कार्यक्रम होणार आहेत। हा आमचा आजच्या प्रेसचा सर्वात महत्त्वाचा आणि अतिशय इम्पॉर्टंट सध्याच्या राजकीय परिस्थितीला शोभेल असा, कारण आजकाल आपण पाहतो की CBSE शाळेमध्ये किंवा इंग्लिश शाळेमध्ये महापुरुषांचे धडेच नसतात किंवा त्या वर्गातल्या पोराला जर विचारलं महात्मा फुले कोण, छत्रपती शिवाजी महाराज कोण, शाहू फुले आंबेडकर कोण, हे सांगू शकत नाहीत। एवढी परिस्थिती वाईट झालेली आहे आणि म्हणून लोकांच्यामध्ये विचाराचं परिक्रमण व्हावं, लोकांच्यापर्यंत ते विचार पोचावेत यासाठी हा जयंतीचा उत्सव संपूर्ण राज्यभर करण्याचा आम्ही ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे। आत्ता आपण पाहतो केंद्र सरकारनं मागच्या वेळेला 2023ला मला वाटतं नाही, गेल्या वर्षी बिहारची निवडणूक झाली त्यावेळेला लोकसभेमध्ये प्रधानमंत्र्यांनी जाहीर केलं की आम्ही OBCची जातनिहाय जनगणना करणार आणि त्यावेळेला बिहारमध्ये OBC मोठ्या प्रमाणात होते। त्यावेळी त्यांना लोकांना भूलथापा दिल्या आणि लोकांची मतं घेतली। आज जनगणना सुरू झालेली आहे। काय प्रत्यक्षात कॉलममध्ये बघा, कुठेही OBCचा कॉलम नाही, कुठेही मायनॉरिटीचा कॉलम नाही, कुठेही SCचा कॉलम नाही, कुठेही STचा कॉलम नाही। अशा पद्धतीची बोगस आणि फसवी जनगणना आज राज्यभर करण्याचा ऐतिहासिक निर्णय ह्या केंद्र सरकारने घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये ताबडतोब दुरुस्ती करा आणि त्याच्यामध्ये SC ST OBC मायनॉरिटीचे कॉलम टाका, म्हणजे खऱ्या अर्थानं या देशामध्ये मुस्लिम किती आहेत, OBC किती आहेत, मागासवर्गीय किती आहेत, ख्रिश्चन किती आहेत, जैन किती आहेत, ह्याचा एकदा लोकाजोखा होईल आणि म्हणून त्यांनी या पद्धतीची जनगणना करावी अशा पद्धतीची मागणी मी आजच्या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून आपणा सर्वांच्या समोर करतो आहे आणि जी केलेली ही जनगणनेची घोषणा त्याला फक्त 19,000 कोटीचं बजेट आहे। खरं तर ह्याला साधारण 40 ते 42,000 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे। असं असताना फक्त 19,000 कोटीचं बजेट केलेलं आहे, हे सुद्धा अतिशय फसवा आहे आणि लोकांना फसवण्याचं काम या जनगणनेच्या माध्यमातून या ठिकाणी केलं जातं आहे।